नमस्कार शेतकरी बांधवांनो. उन्हाळा आला की आपल्या जनावरांची चिंता वाढते नाही का? तर आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या मुक्या जनावरांना या कडक उन्हाळ्यापासून आणि उष्णतेच्या लाटेपासून वाचवण्यासाठी काही सोपे पण अत्यंत महत्त्वाचे उपाय समजून घेणार आहोत. चला सुरुवातच एका थेट आणि महत्त्वाच्या प्रश्नानं करूया. खरंच या उन्हाळ्यात आपली जनावरं सुरक्षित आहेत का? त्यांची योग्य काळजी घेतली जाते ना? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. आता पुढे जाण्याआधी ही उष्णतेची लाट म्हणजे नेमकं काय हे थोडं समजून घेऊ. बघा, जेव्हा आपल्या भागातलं तापमान नेहमीपेक्षा म्हणजे सरासरीपेक्षा 3 ते 5 अंश सेल्सिअसनं वाढतं आणि तेही सलग 2 दिवस तसंच राहतं, तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात. आणि ही परिस्थिती आपल्या जनावरांसाठी खूपच धोकादायक ठरू शकते. मग आता प्रश्न येतो की आपल्या जनावराला उष्णतेचा त्रास होतोय हे ओळखायचं कसं? कारण ती बोलून तर सांगू शकत नाहीत. चला तर ही लक्षणं कशी ओळखायची ते पाहूया. कारण योग्य वेळी लक्षणं ओळखणं हेच त्यांना वाचवण्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. आता नीट लक्ष द्या. जनावराच्या त्वचेवर लाली दिसली, त्याला धाप लागली किंवा ते खूपच सुस्त झालं तर ही धोक्याची घंटा आहे. शरीराचं तापमान वाढणं, नाडीचे ठोके वाढणं ही सुद्धा गंभीर लक्षणं आहेत. असं काही दिसल्यास अजिबात वेळ घालू नका. जनावराला ताबडतोब सावलीत, थंड जागी न्या. त्याचं अंग ओल्या फडक्याने पुसून काढा आणि पिण्यासाठी थंड पाणी द्या. आणि हो, जर त्रास जास्त वाटत असेल तर लगेच जवळच्या पशुवैद्याशी संपर्क साधा. म्हणतात ना, उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध केलेला कधीही चांगला. मग संरक्षणासाठीचे सगळ्यात महत्त्वाचे उपाय कोणते? सोपा आहे. फक्त 3 गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे: गोठा, चारा आणि पाणी. चला सगळ्यात आधी गोठ्याबद्दल बोलूया. गोठा थंड ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी हे 5 सोपे उपाय करून बघा. पहिलं म्हणजे छताला पांढरा रंग लावा, म्हणजे ऊन परत फिरेल. दुसरं, छतावर गवत किंवा उसाचं पाचट टाका, त्यानेही मस्त थंडावा राहतो. तिसरं, शक्य असेल तर गोठ्यात पंखे किंवा पाण्याचे फवारे लावा. चौथं, गोठ्याच्या बाजूंना ओले बारदान किंवा हिरवी शेडनेट लावा. आणि 5वा उपाय तर कायमस्वरूपी आहे. गोठ्याभोवती झाडं लावा. नैसर्गिक सावलीसारखं दुसरं काही नाही. आता बोलूया चारा आणि पाण्याबद्दल. जनावरांना दिवसभरात भरपूर, स्वच्छ आणि थंड पाणी मिळत आहे ना, याची खात्री करा. चारा शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा म्हणजे थंड वेळी द्या. त्यांच्या पाण्यात थोडं इलेक्ट्रोलाइट पावडर आणि खाद्यात मीठ मिसळलं तर त्यांना तरतरी येते. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जनावरांचं लसीकरण वेळेवर करा आणि त्यांच्या चाऱ्यामध्ये अचानक कोणताही बदल करू नका. आणि ही एक म्हण तर अगदी बरोबर आहे. स्वच्छ, सुंदर, हवेशीर गोठा, दुग्ध व्यवसायात फायदा मोठा. याचा सरळ सरळ अर्थ आहे की जनावरांची चांगली काळजी घेतली तर फायदा आपलाच आहे. बरं, आत्तापर्यंत आपण काय करायचं हे पाहिलं, पण काय करायचं नाही हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चला आता बघूया की उन्हाळ्यात आपण कोणत्या चुका हमखास टाळायला पाहिजेत. सगळ्यात पहिली आणि मोठी चूक, भर दुपारी कडक उन्हात जनावरांना बाहेर चरायला सोडू नका. या वेळेत उन्हाचा तडाखा सगळ्यात जास्त असतो, जो त्यांच्यासाठी खूप हानिकारक आहे. दुसरी गोष्ट जी टाळायची आहे ती म्हणजे जनावरांना अगदी दाटीवाटीने एकमेकांना खेटून बांधणं. असं केल्यामुळे हवा खेळती राहत नाही आणि उष्णतेचा त्रास सगळ्यांनाच जास्त होतो. त्यांना थोडी मोकळी जागा द्या. आणि तिसरी गोष्ट, आपल्याकडे जर कामाला बैल असतील तर कृपा करून त्यांच्याकडून दुपारच्या वेळेत जास्त काम करून घेऊ नका. अतिश्रमामुळे त्यांना उष्माघात होण्याचा धोका खूप वाढतो. आता समजा आपण सगळी काळजी घेतली, पण तरीही काही आणीबाणीची परिस्थिती आलीच, तर मदत कुठे मागायची? तातडीच्या मदतीसाठी कोणाला संपर्क करायचा हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. कोणताही गंभीर प्रकार दिसल्यास अजिबात विचार न करता थेट आपल्या जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधा. तिथे तुम्हाला योग्य मदत आणि मार्गदर्शन नक्की मिळेल. आणि हे 2 टोल फ्री नंबर तर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवाच. एक आहे पशुसंवर्धन विभागाचा 1800-233-0418 आणि दुसरा आहे मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेचा 1962. हे नंबर कधीही उपयोगी पडू शकतात. तर मग ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आता एक शेवटचा प्रश्न. ह्या उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी आपण आणि आपलं पशुधन दोघेही तयार आहात का? लक्षात ठेवा, आपली थोडीशी तयारी आपल्या जनावरांना सुरक्षित ठेवेल आणि आपलं मोठं नुकसान टाळेल.